सुमारे 75 लाख प्रवासी रोज लोकल गाड्यांमध्ये खचाखच भरलेले असतात. साऊथ बॉम्बे साईड जाताना खूप स्ट्रगल असतं. रस्त्यांवर सुमारे 7 लाख मोटारी धावत असतात. वरळी ते गोरेगाव दरम्यानचा प्रवास फार गैरसोयीचा आहे. प्रदूषणाची पातळी घातकरित्या वाढली आहे. आज मला इथून कप परेडला पोहोचायला किमान 3 तास लागतात. 3000 बसेस रोज 45 लाख फेऱ्या करतात. वरळीहून सीलिंग क्रॉस केल्यावरही वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक असते. एका सामान्य मुंबईकरासाठी रोजचा प्रवास म्हणजे एक आव्हान आहे. गोरेगाव ते कोलाबा दरम्यान प्रवास करताना मानसिक आणि शारीरिक कष्ट होतात. परंतु लवकरच हे सर्व बदलणार आहे. मुंबई मेट्रो, कनेक्टिंग द अनकनेक्टेड. मुंबई, भारताची आर्थिक राजधानी आणि बॉलिवूडचं माहेरघर, एका अभिनव सार्वजनिक नागरी वाहतूक यंत्रणेसाठी सुसज्ज होत आहे आणि त्याचं नाव आहे मुंबई मेट्रो लाईन 3. मुंबई मेट्रो मास्टर योजनेच्या 172 किलोमीटर अंतरामध्ये हा मार्ग एक महत्त्वाचा भाग आहे. हे काम मुंबई मेट्रो रेल महामंडळानं करायचं असून यात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान 50-50% संयुक्त प्रकल्प असेल. 33.5 किलोमीटरची ही भुयारी मेट्रो हरित पुढाकारावर आधारित भारतातला पहिला संपूर्ण भुयारी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर BKC मार्गे कुलाबा ते सीब्स पर्यंत आहे आणि कफ परेड, नरिमन पॉइंट, वरळी, सिद्धिविनायक, धारावी, BKC, विमानतळ यासारख्या भागातून जाईल, जे कोणत्याही रेल सेवेनं जोडलेले नाहीत. उत्तर दक्षिण मार्गावरील हा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. तसंच उपनगरी मार्गावर बस यंत्रणा आणि रस्ता वाहतुकीची कोंडीही होणार नाही. एकंदर वाहतूक 35% कमी होईल आणि सुमारे 45 लाख वाहनांच्या फेऱ्या रस्त्यावरून कमी होतील. मेट्रोची ही लाईन 3 11 प्रमुख इस्पितळं, 11 प्रमुख शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळं, मोठी आर्थिक केंद्र आणि मुंबईतल्या 27 आकर्षण ठिकाणांना जोडेल. मुंबई उपनगरी नकाशातून गायब झालेला कुलाबा भागही 86 वर्षांनी रेल नकाशावर परत येईल. या मार्गावर असलेल्या स्टेशनच्या रचनेमुळे प्रवाशांना शहरातल्या शहरात मेट्रो रेल लाईन, मोनोरेल, बसेस आणि रेल्वे यंत्रणा यासारख्या वाहतूक व्यवस्था अगदी सहज बदलता येतील. विधानसभा मेट्रो स्टेशनमुळे मंत्रालय, विधानसभा आणि नव्या प्रशासकीय इमारतीशी थेट संपर्क पुरवला जाईल. मुंबईच्या इतिहासात प्रथमच चर्चगेट आणि CSTM ही 2 आदर्श वारसा स्टेशन्स रेल्वेनं जोडल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. कार्यान्वित झाल्यावर सुमारे 14 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील. 2030 पर्यंत ही संख्या 17 लाख होईल. कफ परेड ते सीब्स दरम्यानचं अंतर केवळ 55 मिनिटात कापलं जाईल. प्रकल्पाचा एकंदर खर्च 23,136 कोटी रुपये आहे. जायका 57.2% लवचिक कर्ज देईल, तर उर्वरित रक्कम भारत आणि महाराष्ट्र सरकारकडून समभाग आणि सब डेट रूपात मिळेल. प्रकल्प 2020 पर्यंत कार्यान्वित करायचं उद्दिष्ट आहे. उपनगरीय रेल्वेद्वारे जोडल्या न गेलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना रेल्वे आधारित मास रॅपिड ट्रान्सपोर्ट प्रणाली उपलब्ध करून देणे आणि मेट्रो सुविधा 500 मीटर ते 1 किलोमीटर अंतरापर्यंत उपलब्ध करून देणे हा या मेट्रोचा उद्देश आहे. निवासी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी नवी ऑस्ट्रियन टनेलिंग प्रणाली आणि टनेल बोरिंग मशीन शांतपणे पृथ्वीच्या गर्भात भुयार निर्माण करतील. NATM प्रणालीमुळे जनतेला अगदी कमी त्रास होतो. यामध्ये 2 समांतर पद्धतीनं टनेल बांधणी होते. याला टॉप हेडिंग आणि बेंच हेडिंग म्हणतात. टॉप हेडिंगमध्ये मशीन्स किंवा इतर उपायांनी खोदकाम करतात. भुयाराच्या आर्कला शॉर्ट क्रेट, स्टील मेश आणि अँकर्सनी आधार दिला जातो. बेंच हेडिंग सहसा 80 ते 120 मीटरच्या अंतरावर
आधुनिक टॉप हेडिंगला फॉलो करतात. बाजूच्या भिंतींवर गरजेनुसार शॉर्टक्रीट, स्टील मेश आणि स्टील अँकर्सनी आधार देतात. अंततः इनर लाइनिंग आणि विद्युत कामांनी टनलचं काम पूर्ण होतं. वर्तुळाकार आकाराचं टनल बोरिंग यंत्र NATM साठी एक पर्याय म्हणून वापरलं जातं. लाईन 3 साठी TBM 20 ते 30 मीटर्स खोल टनल खोदेल आणि खडक, फ्रॅक्चर्ड रॉक आणि मध्ये असलेले सर्व अडथळे पार करत जाईल. TBM जसं पुढे सरकतं, गोल कटरची टोकं भुयाराच्या पृष्ठाला कापतात आणि खडकांचे तुकडे तुकडे करतात. कटर हेड खडकामधून एक गोल छिद्र करतं, जो भुयाराचा योग्य आकार असतो. कन्व्हेअर बेल्टनं दगडी अवशेष TBM मार्फत नेले जातात आणि एका मशीनच्या मागे डम्पस्टरमध्ये टाकले जातात. टनल लाइनिंग टनलची भिंत असते. यामध्ये रिंग्स तयार करणारे प्रीकास्ट कॉन्क्रीट सेगमेंट्स असतात. टनलमधून काढलेला कचरा शहराबाहेर टाकला जाईल. रस्त्यांवर चिखल किंवा माती साठू नये म्हणून ट्रक्सची चाकं उच्च दाबाच्या वॉटर जेट्सनी धुण्यात येतील. MMRC लाईन 3 वर असलेल्या सर्व रहिवाशी आणि वारसा इमारतींचं रक्षण करण्यास बांधील आहे. टनेलच्या खोदकाम क्षेत्रात असलेली इमारत, वास्तू किंवा उपयुक्त सेवेविषयी माहिती किंवा पूर्व इशारा देण्यासाठी महामंडळ उच्च तांत्रिक देखरेख यंत्रणा तैनात करेल. मुंबईच्या स्थितीत मुलकी कामं करणं म्हणजे अनेक आव्हानं आहेत. मातीचं वरचं थर वाळू चिखलाचं आहे आणि हाय वॉटर टेबल आहे. खालील थरात फ्रॅक्चर्ड रॉक म्हणजे खडकाळ भाग आहे. तंत्रज्ञान आणि अवजड यंत्र वापरून आम्ही स्थिती हाताळू. केवळ प्रवेश आणि निकास क्षेत्र भूपृष्ठावर असतील आणि NATM आणि कट आणि कव्हर पद्धतीचा वापर करून सर्व 26 स्टेशन्स जमिनीच्या खाली बांधली जातील. कट आणि कव्हर प्रणालीत सुरुवातीला रिटेनिंग ढाचा उभारला जातो. यानंतर खडकात खोदकाम करतात आणि रॉक अँकर्स स्थापन केले जातात. प्लॅटफॉर्म स्लॅब टाकली की कॉन्कोर्स स्लॅब टाकली जाते आणि शेवटी छताची स्लॅब टाकतात. शेवटी स्टेशन बॉक्समध्ये माती भरण्यात येते. योग्य बॅरिकेडिंग आणि स्टील डेकिंगमुळे वाहतूक सुरळीत असण्याची आणि शहरातल्या लोकांची कमीत कमी गैरसोय होईल याची खात्री होते. या स्टेशन्समध्ये मुख्यतः 2 लेवल्स असतील. कॉन्कोर्स लेवलला तिकीट खिडक्या असतील आणि लोक स्वयंचलित फ्लॅप दारातून प्रवेश करतील. त्याच्या खाली वॉकवेज असलेली प्लॅटफॉर्म लेवल असेल आणि प्लॅटफॉर्म स्क्रीन दारांच्या दोन्ही बाजूला ट्रेन्स धावतील. या मार्गाचं असं नियोजन करण्यात आलं आहे की या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ठिकाणी पोहोचताना किंवा स्टेशनवर येताना इतर कोणत्याही वाहतूक यंत्रणेची गरज पडणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी स्टेशन्स वातानुकूलित असतील. अत्याधुनिक आर्ट लाइटिंग असेल. LED आधारित डिस्प्ले बोर्ड, उद्घोषणा प्रणाली, मध्यवर्ती घड्याळ यंत्रणा, प्रवासी माहिती डिस्प्ले आणि CCTV टेहळणी यंत्रणा असेल. या मेट्रोला कार्बन मुक्त ठेवता यावं म्हणून हरित पुढाकार लागू करण्यावर खूप भर दिला जात आहे. लिफ्ट्स आणि एस्केलेटर्स पुरवण्याशिवाय भुयारी स्टेशन्समध्ये कोणतीही आणीबाणी स्थिती हाताळण्यासाठी सर्व आधुनिक फीचर्स असतील. ऑटोमॅटिक फेअर वसुलीमुळे शून्य महसूल तोटा होईल आणि प्रवाशांना आपल्या यात्रेसाठी संपर्करहित टोकन्स आणि स्मार्ट कार्डचा पर्याय असेल. हे संजाल एकदा कार्यान्वित झालं की 6 कोच कार्सच्या 35 एअर कंडिशन गाड्या दर 3 ते 4 मिनिटांनी कफ परेड ते वांद्रे आणि दर 6 ते 8 मिनिटांनी वांद्रे ते सिप्स दरम्यान धावतील. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी मेट्रो यंत्रणेत ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन आणि ऑटोमॅटिक ट्रेन सिग्नलिंग प्रणाली असलेली मध्यवर्ती स्वयंचलित ट्रेन नियंत्रण व्यवस्था असेल. We would like to give comfortable travel. मेट्रो सारखी यंत्रणा आणि जी भुयारी आहे अशा ठिकाणी सुरक्षेशी तडजोड न करता रास्त दरांमध्ये आम्हाला आरामदायी प्रवास सोय पुरवायची आहे. डब्यांमध्ये LED आधारित स्मार्ट लाइटिंग सारखं हरित तंत्रज्ञान असेल आणि सुधारित रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा असेल.
our zoning stock also will be आपल्या रोलिंग स्टॉकमध्येही हरित फीचर्स असतील. ब्रेकिंगच्या वेळेस त्यातून ऊर्जा निर्मिती होईल आणि ही ऊर्जा प्रणालीतल्या शेजारच्या ट्रेनमध्ये वापरली जाईल किंवा यंत्रणेलाच परत दिली जाईल. आणीबाणी स्थितीमध्ये यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी या स्टँडर्ड गेज ट्रेन्समध्ये फ्रंट आणीबाणी दरवाजे असतील. गाडीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी खास राखीव जागा असतील. या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होणे, प्रवासाचा वेळ वाचणे, रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी थांबवणे, ऊर्जा बचत होणे यासारखे अनेक फायदे होणार आहेत. तसेच मेट्रो 3 संपूर्णतः वातानुकूलित असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. प्रकल्प अंमलबजावणी काळात मुंबईकरांना कमीत कमी असुविधा होईल अशा रीतीने व ऐतिहासिक वारसा इमारतींच्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेऊन हा आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मुंबई मेट्रो रेल महामंडळाचा हा हरित पुढाकार भारतातल्या नागरी वाहतूक प्रकल्पांसाठी एक आदर्श प्रकल्प असेल आणि मुंबईच्या प्रवासी मानसिकतेत क्रांती घडवून आणेल. मेट्रोची लाईन 3 आल्यामुळे मुंबईचं जीवन बदलेल. रोजच्या धावपळीतून आणि गरमीपासून सुटका होईल. मुंबईच्या लोकल आणि बसेसच्या गर्दीतून सुटका होईल. BKC जाण्यासाठी हा मार्ग एकदम सोपा झाला आहे. त्याच्यामुळं वेळेची बचत पण होईल आणि जे वेस्टर्न एक्सप्रेसला जे क्राऊड आहे ते पण फार कमी होऊन जाईल. आता मला फॅमिलीसोबत कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी मरीन ड्राईव्हवर जाता येईल. आम्हाला केव्हाही सिद्धिविनायक मंदिरात आरामात जाता येईल. आपण खूप कमी वेळामध्ये हा मुंबईचा प्रवास करू शकणार आहोत.